तहूर राणाला भारतामध्ये आणल्याचं भाजपकडून क्रेडिट घेतलं जातंय। हे तर तपास यंत्रणांचं यश। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। शिवसेना अजित पवार यांच्यामध्ये निधीवरून जुंपली। अर्थ खात्याकडे 928 कोटी मागितले, मात्र मिळाले 272 कोटीच। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप। दादांकडून निधीसाठी अडवणूक होत असल्याचा आरोप। यशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार। जामीन मंजूर होऊनही 2 दिवस राहावं लागलं तुरुंगातच। कोल्हापुरातील कळंबा जेलमधून होणार सुटका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा तिसरा अहवाल आल्यानंतर योग्य कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी माहिती। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीचा पगारही वेळेत व्हावा। वेळेत पगार देणं वित्त विभागाची जबाबदारी आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आक्रमक भूमिका। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आज दोषींना कोर्ट शिक्षा सुनावणार। पोलीस अधिकारी अभय कुरुंदवाकर त्याचबरोबर त्याच्या 2 साथीदारांना पनवेल कोर्ट काय शिक्षा देणार याकडे राज्याचं लक्ष। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अमित शाह उद्या रायगडमध्ये। शिवरायांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची जोरदार तयारी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार।